आणि आपल्या या AIMG महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश वेखंडे सर आणि आपण सगळे निलंगा परिवार मित्र, आज खऱ्या अर्थानं मी तुमच्या सगळ्याच्या प्रेमापोटी इथं उभा आहे. कारण जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीचं जर नुसत्या लाईफमुळे जर जीवन घडत असेल तर हे जे लाईफ आहे ना, आपण आपल्या लाईफमध्ये जेव्हा इतरांना आवड निर्माण करतो तर त्या लाईफमुळे जर एखाद्याचं जीवन परिवर्तन होत असेल तर मला वाटतं माणूस म्हणून आपण जीवन जगत असताना इतरांसाठी किती आपण दायित्व देऊ शकतो. मला ह्या व्यायामाच्या माध्यमातून मला एवढी पॉझिटिव्हिटी मिळत गेली. मी लातूरला जेव्हा राठोड्यातनं मुलं घडवण्यासाठी म्हणून जेव्हा लातूरला गेलो, लहान मुलं होती, माझी लहानपणाची इच्छा होती की देशकेंद्र शाळेमध्ये शिकावं, पण माझी इच्छा ईश्वरानं पूर्ण केलं. कमीत कमी मुलगा तरी देशकेंद्र शाळेमध्ये मी शिकू शकतो. त्याच धर्तीवर आपण सर्वजण जे इथं उभा आज एका छताखाली आलो तर मला वाटतं कुठंतरी गणेश सरांना सुद्धा हेच वाटतं की माझ्या निलंगा भूमीमध्ये सुद्धा त्याच धर्तीवरती हे माझी इथले जवळचे विद्यार्थी, इथले परिवार निरोगी बनले पाहिजे, एक खेळाडू म्हणून बनले पाहिजे, ते आनंदी जीवन जगले पाहिजे, ते यशस्वी झाले पाहिजे. याच्यासाठी ह्या सगळ्या हिऱ्यांना इथं जमा करण्याचा योग कदाचित सरांना ते ईश्वराने बुद्धी दिली असावी. ते पॉझिटिव्हिटी त्या व्यायामामध्ये आहेच. आज हा सर्व वर्ग, कॉम्रेड वर्ग का तुम्हाला एवढा हात मारून सांगू शकतो तर त्याच्या पाठीमागे एक आहे की आश्वशक्ती आहे, ईश्वर यांच्यामध्ये लपलेला आहे मला असं वाटतं. कारण जगातली सगळ्यात पॉझिटिव्हिटी जर भरून उरलेली असेल तर या खेळाडूमध्ये मी हे जवळून पाहिलंय. 2011 पासून जेव्हा लेकरं लहान होती त्यावेळी क्रीडा संकुलला मी जॉईन झालो. क्रीडा संकुलला गेल्यानंतर खूप आनंदी वाटलं. लहानपणीचं जीवन आपलं जसं लहानपण संपून गेलं तसं सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य आपण कधी जगून गेलो हे कळलं नाही. हा माझा अनुभव आहे, कदाचित प्रत्येकाला हा वेगवेगळा असेल. पण जेव्हा मी क्रीडा संकुलला जॉईन झालो त्यावेळी माझं मी पुन्हा परत विद्यार्थी जीवन कसं जगण्याचा प्रयत्न करण्याचं, म्हणजे शेवटी मानव जीवनामध्ये काय तुम्ही आय कॉन्टॅक्ट जेव्हा तुम्ही तुमची नजर ज्या क्षेत्रावर तुम्ही टाकता, ज्या क्षेत्रात तुम्ही वावरता, ज्या क्षेत्रात तुम्ही राहता, जसे तुम्ही मित्र निवडता तसं तुम्ही ऑटोमॅटिकली घडत राहता. मग ईश्वराने तुम्हाला दिलेले हे जो स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य किती भारी आहे की मला हे मित्र मिळवायचे, मला या खेळाडू सोबत राहायचंय, मला हे घडायचंय. आणि हे जे स्वातंत्र्य आहे मित्रांनो, तर हे ईश्वराने तुम्हाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. म्हणून आज आपण पाहतोय लोकसंख्या तर वाढत आहे, तो विषय मी मानणार नाही, पण त्याही माध्यमातून ईश्वरानं आपल्याला खेळाडूच्या माध्यमातून वेगवेगळी आज जी ही एक वैयक्तिक कुटुंब पद्धती, पूर्वी माझ्या लहानपणी बघितलं तर कुटुंब मोठं होतं, छोट्या बाळांना आजी आजोबा मावशी आत्या काका हे सगळे होते. पण धावपळीच्या युगामध्ये आपण आपलं करिअर निर्माण करण्यासाठी सांभाळण्यासाठी आपण शहराकडे वळलो. चांगलं झालं, शहरामधून सुद्धा भरपूर ज्ञान घेतलो, परत माझ्या मायभूमीला आपण देण्याचा सगळेजण प्रयत्न करतच आहोत. मग आता आपण या क्षेत्रामधून आपण आपल्या मुलांना सुद्धा काय देऊ तर त्यांचं आरोग्य. सरांनी म्हणल्यासारखं आपण ह्या पुढच्या पिढीला आरोग्य दिलं पाहिजे. कारण आपण आज माझं वय 45, 47, 48 असताना सुद्धा आपलं सुद्धा मन केव्हा तरी म्हणजे एक बाबा एखादं संकट आलं तर माणूस बरचसा विचार करतो. ह्या जे काही लहान बाळ आहेत, कमी वयातली विद्यार्थी जीवन आहे, तर याला दिशा देण्याचं काम जर कोण करत असेल तर मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक वेगवेगळ्या खेळामधनं त्या खेळाडूतून मिळत असलेली एनर्जी प्लस त्यांचे विचार, तो खेळाडू कुठेही असेल, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तो प्रॅक्टिस करत असेल, पण त्यांनी नाव झळकलं की आपण सगळेजण आनंदी होतो. म्हणजे ईश्वर पाहिल्याचा, ईश्वराचं दर्शन झाल्याचा सुद्धा अनुभव हा प्रत्यक्षात मला आलेला आहे. जो गंगाधर सोमवंशी कधी बॅकग्राऊंड काय असं कुठल्या खेळामध्ये मी कुठलं स्टेट मेडल, गोल्ड मेडल कुठलं काही नाही घेतलेलं, विद्यार्थी जीवनामध्ये आपण शेतकऱ्याची लेकर असल्यामुळं 100% आपली शारीरिक हालचाल, शेतीमधलं काम, जे काही कष्टाचं जीवन आहे ते लाईफ घडत आलेलं आहे. पण पुढे मात्र जेव्हा शिक्षण झालं, लग्न झालं, त्याच्यानंतर आपण स्थिर होतो.
तर ते स्थिर न राहता, मला कालच आठवलं सर, पृथ्वी तिचं सूत्र काय, पूर्ण 9 ग्रहाचं सूत्र काय, तर ते सातत्यानं गतीमध्ये गतिशील आहे. मग आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा गतिमान राहिलं पाहिजे. व्यायामाच्या माध्यमातून तुम्ही गतिमान राहिलं पाहिजे. आपण आपल्या, आता डॉक्टर समोर आहेत, मी शरीराच्या बाबतीत जास्त नाही बोलणार, पण आपल्या शरीरामध्ये किती मोठे भरून उरलेले माझे सैनिक म्हणे, देशाच्या अवतीभोवती जे सैनिक आज देशाचं संरक्षण करत आहेत, तसं संरक्षण करणारी यंत्रणा तुमच्या शरीरामध्ये मी तर म्हणेन सर नक्कीच आपले सैनिक आहेत आपल्या शरीरामध्ये. आणि त्या सैनिकांना तुम्ही व्यायामाच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी त्यांना खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं मदत केली पाहिजे. आरोग्याकडे आपला प्रवास झाला पाहिजे आणि आपला आनंदी जीवन जगलं पाहिजे. मला एक असं वाटतं की मुलांना आपण घडवण्यासाठी, माझ्या समोर आता मुलगा आहे, मुलगी आहे, काहीच नाही मी त्यांना घडवलं असं अजिबात नाही. मला आज हे सगळे मित्र आहेत ना माझे, खरं तर दुग्ध शर्करा योग आहे सर. आज योग श्याम सर आयर्नमॅन ही संकल्पना आम्ही ऐकली होती, पण पहिलं दर्शन ह्या आयर्नमॅनचं आम्हाला धाराशिवमध्ये झालं आणि तिथून कळलं की आपण खेळ पण करू शकतो का. एवढी मोठी ऍक्टिव्हिटी 12 तास कंटिन्यू सातत्यानं. आणि मग ते कुठेतरी हळूवारपणे मग मॅरेथॉनच्या माध्यमातून, सायकलिंगच्या इव्हेंटच्या माध्यमातून मी करत राहिलो. मित्रांनी मला घडवलं आणि कळत नकळत लेकरं फॉलोअप करत करत ते पण घडत आहे. तर या अनुषंगाने आता जेवणाची वेळ झालेली आहे. अधिक न बोलता आपण हा जो सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं, योगायोग हे सगळे हिरे तुम्ही जमा केला. मला असं वाटतं की ह्याच सगळ्या श्रोत्यामधून सुद्धा हळूवारपणे जी काही गणेश शेखंडे सरांनी त्यांच्या पाठीमागे जी एक प्रेमाची धाव आहे की आपण आपल्या ह्या जवळच्या समूहाला बनवलं पाहिजे, तर तो भाव कुठंतरी तुमच्यापर्यंत पोहोचवा. हा जो एक त्यांचा योग आहे, तर तो एक आपण घ्यावा आणि हळूवारपणे व्यायामाकडे, योगाकडे, प्राणायामाकडे. वेळ नाही असं कधीही म्हणू नका मित्र हो. ट्रेनर सांगत असतात की सकाळी जरी 10 ते 15 मिनिटं, जास्त नाही वेळ भेटत, घरातून बाहेर न पडता घरी सुद्धा 15-20 मिनिटं आपण 100% पायऱ्या सुद्धा करू शकतो. घरात मधल्या पायऱ्या सुद्धा करू शकतो. दुपारी जमलं तर, संध्याकाळी जमलं, पाहिजे त्यावेळी फक्त इच्छाशक्ती पाहिजे. मॅडम आहेत, जेव्हा मॅडम ग्राउंड वरती धावत होत्या, मी पण धावत होतोच, पण मॅडमची स्पीड बघितल्यानंतर मॅडम कधी कधी कळत न कळत शब्दाने व्यक्त पण करता येत नाही, पण आज सांगतो तुम्ही धावताय, मग आम्ही का नाही जाऊ. वेळ नाही म्हणतात, मी तुमचं कित्येक ठिकाणी वेळ नाही हा शब्द आला की तुमची आठवण येते का. डॉक्टर एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा, रात्री हॉस्पिटलमध्ये पहाटे 3-4 वाजेपर्यंत ओपीडी मध्ये असताना सुद्धा मॅडम हॉस्पिटल मधूनच ग्राउंड वरती आपलं जे काही ड्रेस कोड घेऊन ते तयार. किती मोठं उदाहरण आहे बघा. आपण म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, भरपूर वेळ आपल्याकडून निघून जातो. जय हिंद, जय भारत.